नमस्कार. महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गिरीश एज्युकेशन ट्रस्ट संचालित श्री साई विद्यालयामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्ष उल्हासात पार पडला. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी काढली. सदरप्रसंगी कवायतीचे प्रकार, पारंपरिक लेझिम नृत्य आणि आदी कलागुणांचा आविष्कार सादर करण्यात आला. या शुभप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका अपेक्षा खांडेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तर टाकूया यावरती एक नजर. माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे मातरम. नमस्कार. महाराष्ट्र टाइम में आप सबका स्वागत है. आज हम आए साईं विद्यालय के पास. हमारे साथ में इस वक्त यहाँ के नगर सेविका खांडेकर मैडम यहाँ पे मौजूद है. आप क्या कहेंगे? आज 26 जनवरी का दिन है और बहुत उत्सव के साथ में मनाया जा रहा है, धूमधाम से मनाया जा रहा है. क्या शुभकामनाएं देना चाहेंगे आप? सर्वप्रथम 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या मानपूरसारख्या परिसरात साई विद्यालय ही शाळा बरीच वर्षे झालं सुनीता मॅडम संस्थापक आहेत. ह्या चांगल्या प्रतीने चालवत आहेत आणि मानपूरसारख्या स्लम एरियात चालवत आहेत आणि मुलांचा रिझल्टही चांगला आहे. एक तरुण आणि शिक्षित नगरसेवक म्हणून मी एक आश्वासन करते की लहान मुलांना किंवा आपल्या शाळेला लागणारी जी काही मदत असेल शिक्षणासाठी ती नक्कीच मी करेल हे आश्वासन करते. आणि माझा भरपूर प्रेम लहान मुलांना आशीर्वाद आणि त्यांच्या लाईफमध्ये भरपूर काही त्यांनी पुढे जाऊन शिक्षण चांगलं हे करावं मिळवावं. बस धन्यवाद. आज साईं विद्यालय में आप आए, आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा क्योंकि ये स्लम एरिया है और स्लम एरिया में जो इतने बड़े संख्या से बच्चे आ रहे हैं सुबह उठ के और अपने देश के प्रति जो प्यार है ये देख के तो बहुत अच्छा लग रहा है. तो बच्चों के साथ में आपने किस तरह से यहाँ पे आके क्या स्वागत किया? मैं भी स्लम एरिया से पली बड़ी हूँ. मेरा भी स्कूल यहाँ पे ही हुआ है तो मुझे पता है कि कैसे बच्चों के साथ रहना है. अच्छा लगता है जब बच्चों के साथ हम लोग मिलते हैं और ना कि मैडम रह के तो दीदी रह के, क्योंकि बच्चों की दीदी बच्चों की सीनियर रह के जब हम लोग मिलते हैं तो बच्चे भी उतना ही प्यार देते हैं. जी धन्यवाद. प्रजासत्ताक म्हणजे आपण खऱ्या अर्थानं ह्या दिवशी प्रजासत्ताक झाली. आपल्या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. आपल्या देशाचं कानून कायदा सुव्यवस्था कर्तव्य एकता निष्ठा हे सगळ्या आजच्या दिवशी आपल्याला मिळालेलं आहे. त्याचा सदुपयोग आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त लोकांनी या दिवशी जे लोकांनी आपल्याला बलिदान देऊन या देश आपल्याला स्वतंत्र करून दिला त्यांच्यासाठी आपण अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्या कष्टाचं चीज लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या बलिदानाचं चीज आपण लक्षात ठेवून येणाऱ्या भविष्यकाळात जास्तीत जास्त आपला देश कसा पुढे जाईल आणि जास्तीत जास्त एकमेकांना सहकार्य करून देशाची एकता देशाचे आर्थिक बळ वाढवलं पाहिजे. आणि खास करून या छोट्या मोठ्या शाळा आहेत त्यांना मोठ्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. छोट्या मोठ्या शाळांना संस्थांना पुढे घेऊन जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन योग्य ते आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. एवढंच मी सांगू शकतो की आज या आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दिवशी खूप काही चांगल्या गोष्टी व्हाव्यात, देशाला सुख समृद्धी मिळावी एवढंच मी बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गिरीश एज्युकेशन ट्रस्ट श्री साई विद्यालय. मी सुनीता उत्तम शिंदे. आज 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मी मुलांना आणि सर्वांना माझ्यातर्फे आर्थिक शुभेच्छा देते. मुलांना मी माझ्या एवढा संदेश देणार की तुम्ही शिक्षण घ्या. कारण शिकला तर पुढे तुमची प्रगती आहे. तुमची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. हे महत्त्वाचं आहे. आणि जरी अडचणीत आल्या तरी त्यातून मार्ग काढा. कारण कधी आमच्या वेळेला असा काळ होता की आमच्याकडे पुस्तक असेल तर पेन नसायचं, पेन असेल तर पुस्तक नसायचं. पण आता तशी इतकी परिस्थिती हे नाही आहे की तुम्हाला सर्व काही मिळू शकतं.
तर तुम्ही फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या, बाकी इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि तुम्हाला आज तुम्ही नाही तर उद्या तुम्हाला एक नवीन समाज घडवायचा आहे. देशासाठी तुम्हाला देशाचा विकास करायचा आहे, की चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यातला फरक जाणा. स्वतःच्या बुद्धिमत्तेला चालना द्या आणि चांगलं जे आहे ते घ्या, वाईट घेऊ नका. आज समाजामध्ये अशी प्रवृत्ती आहे की मृगजळामागे सर्वजण धावत आहेत, पण त्याच्यामध्ये काय आहे, पण ते मृगजळाच्या मागे धावून आपला तोटा आहे की फायदा आहे. इतर लोक आपल्याला काय सांगतात किंवा आपल्याला काय ते ज्ञान देतात हे कितपत योग्य आहे, याच्यामुळे आपली प्रगती काय, देशाची प्रगती काय किंवा आपल्या परिवाराची प्रगती काय, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन पुढे वाटचाल करा आणि आपल्या देशाचा विकास करा. आपण देशाच्या काहीतरी कारणीभूत होऊ अशा पद्धतीने पुढे जा. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो ये थे साई विद्यालय के अध्यक्ष, जो बच्चों के भविष्य के लिए अच्छे से अच्छे, बेहतर से बेहतर बनाने के लिए इन्होंने बहुत अच्छी बात कही है. कैमरामैन रवि नाडर के साथ महाराष्ट्र टाइम अकबर अली. जय हिंद.